पप्पा तुम्हीच म्हणता ना माणूस बघितल्यावर मी लगेच ओळखतो, मग प्रतीक बद्दल तुमचा अंदाज कसा काय चुकला? पण त्याच्या मनात हे असं काय चाललंय हे आम्ही कसं ओळखणार? त्यात पप्पांचा काय दोष आहे? दोष कोणाचाच नाहीये, दोष फक्त माझा आहे. माझे आई बाबा बहीण भाऊ यांच्याशी मी नजर नाही मिळवू शकत. अविने तर मला घरी नको येऊ म्हणून सांगितलंय. जसजसा इंडस्ट्रीत मुरू लागशील ना तसा कळेल तुला या सगळ्याचा अर्थ. मुलगी सासरी वर्षभर राब राब राबली तरी माहेरचे 2 दिवस तिला सुखावून जातात की सासरचा सगळा त्रास विसरून जाते ग. ह्यावेळी सीमा मला जरा दुःखी वाटली. माझ्यापासून काहीतरी लपवते असं वाटलं मला. बाहेर नाही भेटायचं, मग तू इथे घरी यायचं, मम्मा पप्पा सगळ्यांसमोर तू भेटायचंस आणि जे काही सांगायचंय ते इथेच येऊन सांगायचंस. मला एकंदरीत या इन्स्पेक्टर भोसलेचं कॅरेक्टर काही ठीक नाही वाटत सर. मला माहिती आहे की इन्स्पेक्टर भोसले कोणासाठी काम करतो, तरीही मग तुम्ही ऍक्शन का घेत नाही आहात? जोपर्यंत एखादा ठोस पुरावा माझ्या हाती येत नाही की ज्या आधारे मी त्याला सस्पेंड करू शकेल. जागृतीला आपल्या ताब्यात का देत नाहीयेत ते? त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज असतात. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याशिवाय ते जागृतीला आपल्या ताब्यात नाही देणार. असे कसे नाही देणार? माझी मुलगी आहे जागृती. तिला घेऊन या ना प्लीज, तिला घेऊन. जान्हवी, नाहीतर असं करा, मलाच तिच्याकडे घेऊन चला. हा, मला पाहायचंय होतील. मला जवळ घ्यायचंय तिला. मला खूप पापे घ्यायचे आहेत तिचे. प्लीज घेऊन चला ना मला, प्लीज घेऊन चला. जान्हवी तू शांत हो, शांत हो आधी. पण का घडलंय असं सगळं? एवढ्या लहान वयात आपल्याला सोडून गेली जागू. काय दोष होता तिचा? सगळे विधात्याचे खेळ असतात. हे कुणाच्या प्रारब्धात काय आहे काही सांगता येत नाही. तो एखाद्याला भरपूर सुख देतो आणि एखाद्याला एवढं दुःख देतो की
तो माणूस त्या दुःखाच्या डोंगराखाली पार पिचून जातो, चिरडला जातो, नाहीसा होतो. नशीब आपलं, आपल्या नशिबात त्यांनी निदान 12 वर्ष तरी मुलीचं प्रेम लिहिलं होतं. पण जान्हवी, त्यांचा विचार कर ज्यांना मूलबाळ होत नाही. ज्या स्त्रीची कूस उजवली जात नाही तिचं दुःख तूच समजू शकशील जान्हवी. हे बघ, आपल्याला किती दुःख असलं ना, अगदी डोंगरा एवढं दुःख असलं तरी दुसऱ्याच्या दुःखाकडे बघायचं. आपलं दुःख आपोआप हलकं होतं. होईल, होईल, सगळं ठीक होईल. हे बघ नम्रता, आज संध्याकाळी ऑफिस मधून घरी यायला थोडा उशीर होईल. का? आता का म्हणजे काय? मामा, काय काय झालं आता? प्रतीकचा फोन आला होता. आता कशाला केला होता त्याने फोन? भेटायचंय म्हणत होता. कशाला? घडल्या सगळ्या गोष्टींचा म्हणे त्याला पश्चाताप होतोय. त्याला माझी माफी मागायची. मग तू काय म्हणाली? त्याला म्हंटल, भेटायचं असेल तर इकडे घरी ये. जे काही बोलायचं असेल ते सगळ्यांसमोर बोल. तेच सांगायला आले तुम्हाला. उद्या ऑफिसला जायच्या ऐवजी घरीच थांबता आलं तर बघा. म्हणजे तुम्हीच त्याच्याशी बोलावं असं मला वाटतं. हो, राहीन मी उद्या घरी. थँक्यू. ह्या प्रतीकचं काय चाललं ना काही कळत नाही. ठीक आहे, उद्या येईल ना तू घरी, तेव्हा पाहूया काय. मला आधीच उशीर झालाय. चल मी येतो. अहो, मोबाईल घेतलात का? अगं बाई, घेतला. चिडताय कशात? साऱ्या दुनियेत माझी बदनामी झालीये, ती अशी पटकन कशी विसरू? अरे मग काय आयुष्यभर या गोष्टीला तू कुरवाळत राहणार आहेस का? तुला एक गोष्ट सांगू, तू इंडस्ट्रीत असूनही अजून इंडस्ट्रीच्या बाहेरच आहेस. माझे आई बाबा, बहीण भाऊ
यांच्याशी मी नजर नाही मिळवू शकत. अविने तर मला घरी नको येऊ म्हणून सांगितलंय. आणि हे सगळं घडलंय फक्त तुमच्यामुळे. सागर, मी असं ऐकलंय की तू आजकाल व्यवस्थित जेवत नाहीस. ओके, माझ्यावर राग आहे, पण माझ्यावर जर का राग आहे तर तू असं जेवणावरती का काढतोस? चल जेवून घे. मला भूक नाहीये. प्लीज तुम्ही तसदी घेऊ नका. अरे पण अशानं तुझ्या शरीरावरती परिणाम होईल, तुझ्या गळ्यावरती गाण्यावरती पण याचा परिणाम होईल. चल आधी जेवून घे बरं. तुम्हाला एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये. तसदी घेऊ नका तुम्ही. ओके ओके, नाही करत मी जबरदस्ती, नाही करणार फोर्स. तुला माहितीये आज मी इथे का आलीये? आपला अल्बम मार्केटमध्ये सुपर हिट झालाय, हंगामा करतोय हंगामा. त्यामुळे मी जाम खुश आहे. आणि सागर, तुलाही जाम खुश असायला हवं. मॅडम प्लीज तुम्ही इथून जा. जाणार आहे रे मी काय इथे राहायला नाही आलीये. मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की आपण आपल्या दुसऱ्या अल्बमची तयारी करतो. सो मॅडम प्लीज, मी तुमच्यासोबत दुसरा अल्बम करणार नाहीये. ओहो, अच्छा, कॉन्ट्रॅक्ट विसरलास वाटतं. सो गेट रेडी फॉर आवर न्यू अल्बम. तुझा गळा गाण्यासाठी लवकरात लवकर तयार हवाय मला. आणि माझा दुसरा अल्बमही असाच हिट करायचाय मला. असंच म्हणजे पहिल्या अल्बम सारखं? तू नको टेन्शन घेऊस. तू फक्त तुझ्या गाण्याच्या रियाजाकडे लक्ष दे. अल्बम कसा हिट करायचा ते माझं काम. ओके? सो जेव्हा तुला भूक लागेल तेव्हा जेवून घे आणि आवाज लवकरात लवकर तयार कर. काही लागलंच तर मागून घे. फोन कर. संकोच करू नकोस. जागृती बद्दल कळलं, अरे वाईट वाटलंय दिवाकर. हे सगळं असं
अचानक कसं काय घडलंय? हे काहीच कारण नसताना हे सगळं असं अचानक घडलंय. पोलिसांनी काही सांगितलं नाही काय? पण तुम्ही विचारलं नाही का पोलिसांना काय झालंय ते नेमकं? शरदराव, तुम्ही विचारपूस करायला आलाय की काही इन्फॉर्मेशन काढायला आलात? सॉरी, इन्फॉर्मेशन? मी नाही, तुम्ही स्वतःहून नसाल आला, दुसरा कोणीतरी पाठवलं असेल. सॉरी दिवाकर, पण दुसऱ्या कोणीतरी पाठवलं असेल म्हणजे मी नाही समजलो. शरदराव, हो, साधेपणाचा आव पुरे झाला. व्हेरी सॉरी दिवाकर. हो, पण साधेपणाचा आव वगैरे काय बोलताय तुम्ही? मला खरंच नाही काय कळलं. ज्यांच्या घरात चलाक माणसं राहतात ना, त्यांनी इतकं साधं भोळं असून चालत नाही. आमच्या घरात चलाक माणसं? अहो अहो, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मला सांगा ना प्लीज. असे किती जण राहतात तुमच्या घरात? अच्छा अच्छा, म्हणजे प्राचीबद्दल बोलताय तुम्ही? माझ्याकडे आता काही पुरावा नाहीये म्हणून शरदराव, नाहीतर मी केव्हाच. ज्या कुणा व्यक्तीने हे केलंय ना, त्याला एकट्यालाच नाही तर त्या व्यक्तीला मदत करणाऱ्या प्रत्येक माणसाला मी सोडणार नाहीये. हॅलो. हॅलो. हा मम्मा, बोल. नाही म्हणजे कुठे आहेस तू? बाहेर आहे जरा. का ग, काही काम होतं? नाही, काय नाही, सहजच केला होता फोन. मम्मा, काय झालं? तू उद्या काय करतेस? मी उद्या जरा कामात आहे. पण तरी का? नाही म्हणजे इथे येशील का उद्या घरी? घरी? काही अर्जंट काम होतं का? प्रतीकचा फोन आला होता प्रियाला. काय? प्रतीकचा फोन? तो येणार आहे सगळ्यांना भेटायला उद्या. तेव्हा तू इथे असलीस तर बरं होईल ग. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर बरं आहे ना. ठीक आहे, येईन मी उद्या. आणि काय? प्रिया 2 दिवस झाले विचित्र वागते ग. आता अजून काय? म्हणजे या सगळ्याला आम्हीच जबाबदार आहोत असं म्हणणं आहे तिचं. आता हे काय बोलतोस? जाऊ दे, तू उद्या भेटलीस ना की सविस्तर बोलू आपण. तू येशील ना नक्की? हो, येते. चल ठेवू, बाय. तुझ्याशी कॉन्टॅक्ट करता यावा म्हणून त्याने माझ्याशी लग्न केले. प्रिया, अगं तू असा विचार कसा करू शकतेस? नाही ताई, म्हणजे असंच असणार बघ, असंच असणार.
पण मागे त्याच्या पर्सनल डायरी मध्ये मला तुझा फोटो सापडला होता. तेव्हा मी फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण आता असंच वाटतंय. पण ज्या वेळेला मी त्यांना विचारलं की तुमचा कोणावर संशय आहे का, तर त्यावेळेला त्यांच्या पत्नीला म्हणजे मिसेस गाडगिळांना मला काहीतरी सांगायचं होतं असं मला वाटतंय. पप्पांना सांगितलंय मी मंजित बद्दल. आणि त्यांनी लगेच होकार दिला असेल नाही? हो, पप्पांना मान्य आहे लग्न. वा 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 वा, छान. जसा बाप तशी बेटी. पण आपलं लग्न झाल्यानंतर मी माधुरीकडे कधीही त्या नजरेनं पाहिलेलं नाही. खोटं, ताप खोटं. किती खोटं बोलतोयस रे प्रतीक तू. बालवयाची